नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमीला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. परवा येता येता शाळेतून अशी घटना घडली की ऊन, मी म्हणत होतं शाळा उशिरा सुटते, सकाळच्या शाळा असल्या तरी पण ऊन डोक्यावर आल्यानंतरच शाळा सुटते. आणि मग अशा वेळी काय झालं की एक आजी मला नेहमी, म्हणजे मावशी म्हणता येतील, आजी पण नाही तर त्या मला नेहमी म्हणायच्या, आई आकी, मॅडम या की. मग जाता जाता 2-3 गावं लागतात, त्याच्यात अशाच ओळखी झालेल्या. त्याच्यापैकी एका गावात मला बोलवल्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे म्हणजे आत गेले तर त्यांच्या घरात लहान मुलं असावं असं एकंदरीत मला वाटत होतं. तर आजी म्हणाल्या बसा बसा, सरबत करायला सांगते. त्यांनी आत एक सून होती त्यांचीच, तिला सरबत करायला सांगितलं. ती सरबत घेऊन ती पहिल्यांदा पाणी घेऊन आली. तर तिच्या कडेवर मूल होतं. ते मूल असं वळवळत होतं की झाडाच्या फांद्या कशा हलतात वाऱ्यानं, असं ते बाळ वळवळ करत होतं. मी पाणी घेतलं आणि साईडला ठेवलं, पिले नाही. आणि मग आजी म्हणाल्या की जा सरबत करून आण. मग ती सरबत करायला आत गेली. तसंच बाळ घेऊन गेली. तिच्या नजरेत मला क्षणभर असं जाणवलं की तिला असं वाटत होतं की कोणीतरी तिला म्हणावं की आण इकडं ते बाळाने, जा सरबत करून ये जा. परंतु आजी काही तशा बोलल्या नाहीत. मलाच क्षणभर असं वाटलं आपणच घ्यायला पाहिजे होतं त्या बाळाला, परंतु तसं काय मी बोलले नाही. नंतर थोड्या वेळाने ती सरबत घेऊन आली आणि परत आत गेली. तसंच ते बाळ तिच्या कडेवर होतं. एवढ्यात आजीने काय केलं, अंगठ्याजवळची 2 बोटं वर केली आणि मला हळूच म्हणाल्या, 2 लाख रुपये देऊन आणली करून. देखणी पाहिजे होती लेकाला म्हणून आणली बघा करून. घरात काय नाही बघा. पोरीचं घर बघायला गेलो, पोरीच्या घरला आम्ही पोरगे बघायला गेलो तर काय नव्हतं. कांदे पोहे चहाचेसुद्धा पैसे आम्ही दिले तिला. झालं. मग मी म्हटलं आता ह्या गोष्टीवरती आपण काय बोलणार, आपण ती राहत माणूस. परत ती सून आली हे घेऊन, ह्याचे ग्लास घेऊन आली, सरबताचे ग्लास घेऊन आल्यानंतर आम्ही घेतला. तर मी म्हटलं घे की गं बाळ तू पण. तर ती आजी पटकन म्हणाली, नको नको नको, हे उगीच पोर अंगावर पितंय, नको. तसं काय पोर वरचं खाणाऱ्यापैकी मोठं झाले होतं, परंतु मग मला काय बोलता आलं नाही. मी म्हटलं जाऊ दे, असू दे, आपण कशाला काय म्हणायचं, म्हणून मी काहीच नाही बोलले. त्यानंतर मग मी सरबत पिता पिता आपलं आजीचं लेक्चर सुरू. मला 5 पोरी, तिच्या पाठीवर पोरगा झाला. मग ही सून करून आणली बघा, आणि हिला बघा पहिल्या झटक्यातच पोरगा झाला. आम्ही लय जपतो बघा हिला. मी तसलं असलं बसलं अरबाट चरबाट काय खाऊ देत नाही म्हणाली. तर मी म्हटलं हो का, मग सरबत काय होतं, थोडासा पिऊ दे की, आता उन्हाळा आहेत का काय. तर नाही म्हटली. आजी लगेच म्हणाली, काय करते, पिलीस काय सरबत. तर ती म्हटली नाही, मग जादा केला असलास तर ते फ्रीजमध्ये ठेव, तेव्हा आला वैरणीसनं तर पिल. नाही तर पुरी आहे त्या घरात, दी त्यासनी व्हायचं वाटक्यातनं, अशी म्हणली. बहुतेक तिला पिण्याची, म्हणजे पोरी म्हणजे तिच्या मुलीच्या मुली होत्या बरं का तिथं 2. तर बहुधा त्या सुनेला तू सरबत प्यायचंच असेल. एकंदरीत मला तिच्या अशा वर्तनावरून म्हणजे तिची इच्छा झाली होती की तू सरबत प्यायची म्हणून. तर आजी म्हटली, मी काय अरबाट चरबाट खाऊ देत नाही. पोराला सर्दी खोकला झाला, ताप बीप आला तर काय करायचं, अंगावर पित्यालं पोरगा आहे. तर मी म्हटलं असू दे हो, जरासंच खाल्लं तर काय होत नाही, आता काय इतकं. आणि आता बघा डोस वगैरे असतात मुलांनाचे, मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते, पण नाही. मग मी बोलता 2 मिनटं तिथं तशीच बसले. म्हटलं जाऊ का आता. तर म्हटल्या जावा खरं तुम्हाला गडबड असली तर. पण म्हटल्या बघा माझ्या 5 पोरी आहेत, त्या 5च्या 5 पोरी मुंबईला आहेत त्या, आणि 5ही पोरी आहे माझ्या सुनेला सगळं साड्या देतात, चपलं देतात, परकर सगळं हिला आयतं सगळं असतंय बघा. तर मी आपली म्हणजे असं गंभीर पण चेहरा करता आला नाही, धड मला काय चेहऱ्यावर भाव पण ठेवता आले नाहीत, न्यूट्रल चेहऱ्यानं आपले बघतच राहिली. तर म्हटलं अहो 2 लाख रुपये दिले, तिचं कौतुक करत बसायला आम्ही मोकळा आहे. पण म्हटलं एकटीच आहे ना. अहो एकटी असली म्हणून काय झालं म्हणाली. 5 तोळं दागिनेसुद्धा आम्हीच घातले. म्हटलं असू दे हो, घातलं तर काय झालं, तुमच्याच घरात आले नव्हे. अहो आमच्या घरात आले की, पण मोठीपणा 4 माणसात कुणी दिला, आम्हीच दिला नका. पण तुम्हाला देखणी सून पाहिजे होती ना, म्हणून काय झालं, फुकट कोण करून आणते वे. पण आम्ही हिला फुकट करून आणली. आणि म्हटल्या लय बघा मॅडम कौतुक लाड केला की ह्या बाया परत परपंच्या गोडवाणी करत नाहीत, असं आहे. म्हणजे त्या सरबताचं गुपित, त्या बाळाला सर्दी होणं, खोकला होणं, ताप येणं हे नव्हतंच. त्याचं गुपित हे होतं की 2 लाख रुपये वसूल झाले पाहिजेत. आता मला सांगा 5 तोळं सोनं तर यांच्याच घरात आलेलं होतं. एवढं असतानासुद्धा ती आजी
अशी म्हणत होती की हे खाऊ नको ते खाऊ नको म्हणून आम्ही तिला सक्त ताकीद देतो म्हणून. म्हणजे थोडक्यात काय, तिला जाचहाट करण्याचा प्रकार त्यांच्या घरी 100% असणार. अगदीच उघड नसला तरी छुपं शीतयुद्ध असतं. लोक काय अशी समोरून दाखवत नाहीत की आमच्या घरात हे असं घटना घडतात किंवा काय. परंतु हे वरवर ज्याला विचार नाही, जो इतका खोलवर विचार करणार नाही, त्याला त्या गोष्टी कदाचित समजणार पण नाही. तो काही सरबत घेणार आणि उठून जाणार. परंतु मी खोलवर या गोष्टीचा विचार करतच तिथून बाहेर पडले आणि घरी आले तर आमच्या म्हणजे असं कुत्र्याला असं तोंडाला थोडंसं हे दुःख झाले आणि म्हणजे साईला आमच्या, आणि त्याच्यातून रक्त वगैरे येतं. तर त्या कुत्र्यानं खावं म्हणून आम्ही आमच्या घरात दुधात भाकरी कुस्करून, चपाती कुस्करून, ब्रेड मऊ आणून घालतो. का तर खाऊ दे आणि जगू दे, आपल्या घरचंच आहे, फॅमिली मेंबरच आहे म्हणून. तर माणसं मात्र माणसांना कुत्र्यासारखे वागवतात. बघा की आता तुम्हीच विचार करा, या मावशींचं किंवा आजींचं असं म्हणू आपण धाडस किती बघा. त्या बिचारीचा चेहरा मला आज पण, ही गोष्ट मी सांगते ना सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला, तर आज पण मला तिचा तसा चेहरा आठवतो. कारण तिची तीव्र इच्छा झालेली की सरबत प्यायची. सरबत म्हणजे काय फार म्हणजे मोठी बाब नाही, छोटीच आहे. त्याच्यात फार मोठा खर्च वगैरे येतो असं काय नाही. परंतु प्रत्येक गोष्टीत तिच्या सासूचा हाच कल असणार आहे की 2 लाखाची वसुली आणि 5 तोळ दागिन्याची वसुली. आणि सारखी म्हणत होती की बघा आता कसं करायचं म्हणून. तर असं झालं की मी फार त्या गोष्टीचा म्हणजे विचार करत होतेच. परंतु नंतर मग डोक्यातून काढून टाकलं. म्हटलं आता काय, आपण इतरांना काय आपण फारसं सहकार्य नाही करू शकत. आपण फक्त 2 शब्दाचा आधारच देऊ शकतो. काही इलाज नव्हता. पण ती 2-3 दिवस गोष्ट माझ्या डोक्यातून अजिबात जात नव्हती. कारण असं जर माणसांचं वागणं असेल, आणि आता बघा मुलींची संख्या किती कमी आहे, त्यातून ही मुलगी करून आणली. आणि हिचा पण मुलगा शेतकरी हो, अगदी काय तो कुठं चांगल्या पदावर नोकरीवर किंवा एज्युकेटेड वगैरे असा नव्हता. शेतातच काम करून खावं लागणार होतं. मग कष्टच करून खायचं आहे तर सुखानं समाधानानं खायला काय हरकत आहे. पण नाही, तिनं तिच्याशी असं वर्तन केलं. आणि ही घटना कदाचित वरवर कुणाला गंभीर वाटणार नाही. कोणी म्हणेल की आता याच्यात काय मॅडम, एवढं नसेल तिच्या बाळाला सहन होत, बाळ अंगावर पिते म्हटल्यावर. परंतु तसं अजिबात नव्हतं. ते मला स्पष्ट, क्लिअर आणि अगदी म्हणजे माझ्या मनाला लागेल इतपत ती घटना जाणवली. आणि मग मला अशी सवयच आहे की जिथं जाईल तिथं ऑब्झर्व करायचं, लोक कसे वागतात कसे नाही. आणि मग सहज बघा मनात असं वाटून जातं की नाही बाबा, आपण असं काही वागत नाही किंवा इतरांना आपण स्वार्थीपणानं वागवत नाही. ही गोष्ट खरोखर चांगली आहे. ही गोष्ट आपल्या स्वतःला पण समाधान देणारी आहे आणि परमेश्वराच्या दरबारात सुद्धा याचा कुठंतरी न्याय होत असेल. म्हणून बघा, मुलींनी शाळा शिकून व्यवस्थित स्वतःची मतं स्वतः मांडायला पाहिजेत. आणि ती पण मुलगी काय फार शिकलेली नव्हती, 12वी शिकलेली होती, पण ती 12वी पास होती. त्यानंतर आईवडिलांनी देखील परिस्थितीचा विचार केला. परंतु तिला जर पुढं शिकवली असती, तिचं जर भवितव्य घडवलं असतं तर आज त्या मुलीची ही अवस्था झाली नसती. किंवा अशा सासूच्या हाताखाली बघा 5 नंदा आहेत. 5 नंदा म्हणजे त्या सुट्टीला महिन्यात येतात, दिवाळीत येतात. यांची 2-2 जरी मुलं म्हटली तर 10 मुलं घेऊन त्या येतात. म्हणजे आणि त्या हिला कपडे पुरवतात, परकर किंवा हिच्या मुलाला कपडे आणतात, दागिने आणतात म्हटल्यावर हिच्याशी काय त्या व्यवस्थित वागत असणार का सांगा. देणारा माणूस हा समोरच्या माणसाला तेवढ्या प्रामाणिकपणे, तेवढ्या अंतःकरणापासून देतोच असं काही नसतं. म्हणून ज्या माणसाचं आपण घेतो तो माणूस आपल्यावर प्रेशर टाकतो. आणि जी माणसं प्रेशर टाकत नाहीत ती प्रामाणिक असतात, परंतु अशी फार क्वचित असतात. त्यामुळं तिचं जे एकंदरीत मला चेहऱ्यावरचे जे हावभाव किंवा जे वर्तन जाणवलं ते माझ्या मनाला लागणार होतं. म्हणून मी ठरवलं की ही गोष्ट आपल्या व्ह्यूवर्सना जरूर सांगू. तर हिला गोष्ट पण म्हणता येणार नाही, हा एक छोटासा
प्रसंग. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला अशा मुलींना बघत असाल की ज्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सासू असेल, नवरा असेल, नंदा असतील, सासरा असेल किंवा शेजारीसुद्धा बघा, माझ्या सुनेचं हे आलं, माझ्या सुनेचं ते दिलं, माझ्या सुनेनं माझ्या पोराचा एवढा काय म्हणतात ते कौतुक केलं किंवा काय आदर सत्कार केला जावयाचा असे म्हणून बायकासुद्धा टोमणे मारत असतात. म्हणजे बायकांना पण काही कमी समजायचं गरज नाही. काय बायकांना खरोखर आता शब्दच नाही सांगण्यासाठी. अशा जाता जाता हरामखोरी करून जातात, दुसऱ्यांच्या घरात भांडणं लावून जातात. तर हा देखील प्रकार सर्रास खेड्यात असं म्हणू नका, शहरातसुद्धा बघायला मिळतो. सुशिक्षित लोकंसुद्धा आपल्या सुनांशी असं वर्तन करत असतात. तर माझं असं प्रामाणिक मत आहे की प्रसंग छोटा आहे परंतु बोध मोठा आहे. तर चला मी साईची जखम दाखवते तुम्हाला. हे बघा, साई आमचा बिचाऱ्याचा साई बघा.